मुलांना आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि सुट्ट्या लागल्यावर लहान मुलांचं एकच असतं की आई कुठेतरी फिरायला जाऊयात फिरायला जाऊयात. आणि हीच मागणी मान्य करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत अर्बन रिसॉर्ट. तर हा रिसॉर्ट कुठे आहे, कसा आहे, या सगळ्यांची डिटेल माहिती तुम्हाला मी सांगणार आहे. त्यामुळे हा व्लॉग तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आणि काय करायचंय, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं, खाली जे लाल बटन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा दाबायचं आहे, जेणेकरून तुम्हाला कळेल की मी कधी व्हिडिओ अपलोड केलाय. तर आता या नोटवर आपण पुढे जाऊयात. तर ह्या सगळ्या रिसॉर्ट संबंधी आम्ही ऍक्च्युली काल इथे चेक इन केलेलं आहे आणि पूर्ण त्याचं सगळं म्हणजे बघितल्यानंतर किंवा कसा आहे हे कळल्यानंतरच तुमच्याशी आम्ही फीडबॅक, त्याचा रिसॉर्ट बद्दलचा रिव्ह्यू शेअर करते. तर आम्ही दाखवूयात, आपण गेट मधून आधी आतमध्ये जाऊयात आणि तुम्हाला मी इथल्या रिसॉर्ट बद्दलचा हा परिसर कसा आहे तो दाखवते. तर बघू शकताय तुम्ही इथे एंट्री केल्यानंतर पार्किंग तर प्रशस्त पार्किंग तर आहेच आणि इथे आंब्याचीच झाडं खूप जास्त छान दिसत आहेत. आणि आणखी एक गोष्ट, मग त्या पाठीमागे दिसत असाल तर इथे डोंगरांचा व्ह्यू आहे, बघू शकता तुम्ही. इथून समोर सुद्धा अनेक रिसॉर्ट आहेत आणि हा जो व्ह्यू आहे खूप सुंदर व्ह्यू या रिसॉर्ट ला मिळालेला आहे. तर जाऊया आपण पुढे. जर मुंबईच्या अगदी धकाधकीच्या जीवनातून थोडस रिलॅक्स करायला जर तुम्हाला यायचं असेल तर हा जो पॉइंट आहे मुंबईपासून अगदी जवळ आहे. हार्डली 1 डे ट्रिप आपण इथे करू शकतो असा हा पॉइंट आहे. तर याच्या संदर्भातलं सगळे मत जे डिटेल्स आहे ते मी पुढे देणार आहे, पण तुम्ही माझ्या मागे या. पण तुम्हाला एक सरप्राईज गोष्ट दाखवते मी. तर इथे आहेत आंब्याची खूप सारी झाडं. गेट मधून आल्यानंतर आपण आधी तुम्हाला मी इथल्या रूम्स कशा आहेत तर त्या संदर्भातली माहिती देते. तिथे बघू शकता की अशा एका लाईन मध्ये आणि अगदी प्रशस्त अशा रूम आहेत आणि बाहेर सुद्धा पार्किंगला खूप सारी जागा आहे. तर रूम कशा आहेत त्यात तुम्हाला मी आधी दाखवते. इथे तर अशा प्रकारचा आहे कपल रूम. तर इथे आपल्याला डबल बेड आहे, सामान ठेवण्यासाठी वॉर्डरोब आहे, टीव्ही आहे, एसी आहे आणि फॅन सुद्धा आहे. तर सामान ठेवण्यासाठी आहे, म्हणजे व्यवस्थित प्रशस्त रूम आहे. अगदी 4 लोक इथे स्टे करू शकतात असं आहे. तर अगदी प्रशस्त रूम वाटतात मला ह्या. बाथरूम सुद्धा दिलेलं आहे. तर अशा प्रकारे रूम तर पाहिले. आता आणखी एक गोष्ट दाखवते या रिसॉर्ट मधली मी तुम्हाला. तर या रिसॉर्ट मधली ही जागा आहे जिथे आपण छानपैकी मस्त चिल करू शकतो, पार्टी करू शकतो, आपण कॅरोके म्युझिक करून मस्त म्युझिकल डिनर एन्जॉय करू शकतो, अशी ही जागा आहे. आणि त्याच्या पुढची जागा तुम्हाला दाखवते मी. खरं तर आता मी दुपारच्या वेळेस हा व्हिडिओ शूट करते, पण आता माझ्या समोर आहे मस्त स्विमिंग पूलचा एक मस्त व्ह्यू, छान व्ह्यू. रात्रीच्या वेळेस हे खूप सुंदर असं दिसतं, लाईट्स खूप छान इथे हे होतात आणि नंतर आपण इथे डिनर करून या सगळ्या मस्त माहोलचा एन्जॉय करू शकतो, आनंद घेऊ शकतो. इथली महत्वाची बाब आणि उल्लेख करावी अशी बाब म्हणजे तिथे खूप सारी याची झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत, खूप सारी कैऱ्या इथे लगडल्या आहेत, नारळाची सुद्धा झाडं आहेत. मस्तपैकी हिरव्यागार अशा कैऱ्या लागलेल्या आहेत. आणि आता मी जिथे जाते ती जागा आहे कॅन्टीनची. तर आपण आधी चप्पल काढूया तर मग आतमध्ये जाऊया. तर ही आहे इथली प्रशस्त अशी कॅन्टीन, जिथे एक 50 लोक सहजपणे मस्त लंच आणि डिनर एन्जॉय करू शकतात. आणि जर संध्याकाळी जर इथे लंच झाल्यानंतर तुम्हाला जर कॅरम एन्जॉय करायचं असेल तर ती सुद्धा इथे सोय आहे. मस्त कॅरम आपण एन्जॉय करू शकतो. जर तुम्ही 1 डे ट्रिप प्लॅन करत असाल किंवा छान मुंबईपासून अगदी जवळच्या अंतरावर आहे, जर तुम्ही त्याचं प्लॅन करत असाल तर हा खूप छान बेस्ट पर्याय असं मला वाटतोय. आपण ज्या रिसॉर्टला आज थांबलेलो आहे तर त्या रिसॉर्ट बद्दल माहिती देण्यासाठी रिसॉर्टचे ओनर मिस्टर सिद्धांत आहेत आपल्यासोबत. तर सर, मला सांगा ना की रिसॉर्ट म्हणजे नक्की कुठे आहे कर्जत मध्ये, आणि जर बाय रोड येणार असेल तर कसं यायचं किंवा बाय ट्रेन यायचं असेल तर कसं यायचं. सर हे जे मॅम हे जे रिसॉर्ट आहे ना आपलं, ते कर्जत स्टेशनहून एक 12 किलोमीटरच्या डिस्टन्स वरती आहे. वैजनाथ म्हणून गाव आहे. तर त्या गाव जिकडे संपतं त्याच्या जस्ट बॉर्डर वरतीच हे रिसॉर्ट आहे. ऑन द मांडवना लेक, मांडवना रोड बोलतात ह्याला. तर तिकडे आर्बर रिसॉर्ट सिच्युएटेड आहे. ओके. आणि आणि समजा कोणी व्हेज नॉनव्हेज असं म्हणतं, काही नॉनव्हेज ट्राय करायचं असेल तर नॉनव्हेजची तुमच्याकडे हो, सुविधा आहे. नॉनव्हेजची सोय आहे. तर नक्कीच तुम्ही व्हेज नॉनव्हेज हा सुद्धा पर्याय इथे उपलब्ध आहे. आणि काय काय इथे तुम्हाला म्हणजे इथे टुरिस्टला अमेनिटीज मिळू शकतात. शुअर. आता जसं स्मॉल ग्रुप असेल किंवा फ्रेंड्स आलेत, त्या लोकांना स्वतःच एन्जॉय करायचंय थोडं, फॅमिलीपेक्षा लांब थोडं,
किंवा त्यांची ग्रुपला सिक्लुडेड थोडं एक असं एन्व्हायरमेंट पाहिजे ज्याच्यामध्ये आपण रात्री बसून म्युझिक ऐकायचं, तर त्याच्यासाठी आपल्याकडे गझिबो सेक्शन आहे. तर हे एक झालं. त्याच्यानंतर आपल्याकडे स्विमिंग पूल आहे, रेन डान्स आहे. याच्या बरोबर आपल्याकडे बोर्ड गेम्स आहेत जे लहान मुलं खेळू शकतात. आणि जे एल्डरली पीपल असतील किंवा थोडे फॅमिली, थोडे ज्यांना फिरायचं वगैरे हे असेल, तर आता आपलं लॉन पण आहे, तर ते तिकडे फिरू शकतात. प्लस नेचर मध्ये आंब्याची बाग आहेत आपल्या, तर ते त्याचं ते बघू शकतात तिकडे. नक्कीच आम्ही काल इथे आलोय आणि खूप सारं ते त्यांनी जसं आता सांगता येते त्यानुसार आम्ही खरंच खूप सुंदर असा अनुभव इथे घेतलेला आहे. स्विमिंग पूल मध्ये काल रात्री खूप छान एन्जॉय केले, रेन डान्स सुद्धा एन्जॉय केलेला सुंदर आहे. तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की विजिट द्या. आणि हे ऐका ना, हातात घेऊन खा भजी, भजी खा, भजी भजी सगळ्यांनी या, घे इथे खाऊन घे. बरं थांब ना जरा, बोले हे घे ना. अरे राकेश इधर इधर बॅलन्स करायला पाहिजे. अरे यार टफ फाईट. धक्का देऊन टाका डायरेक्ट. हे चालणार इथे काय पण चालू शकतात. नाही चिटिंग नाही, चिटिंग नाही, चिटिंग नाही, नाही नाही नाही. घरातले असले म्हणून काय झालंय, चिटिंग नाही. इरा इरा इथे काय नाही चालणार. आउट आउट, बाहेर बाहेर बाहेर.